पहा या याच्यामध्ये ओळख देशमुख लोक नाही भारी तरी सुद्धा भारी असले हा जो आनंद सोहळा आहे त्याचं नाव ते भागवत. पापड सगळे भागून लावणार लावणार त्याचं नाव भागवत. माईक थोडं जवळ. आणि महाराजांनी आपल्याला असं सांगितलं ये भागवत भगवान की आरती सब पापियों को है कार. किती पापी माणूस असू द्या. आणि आपले महाराज आपल्याला भाषा म्हणतात पण त्यांनी आपल्याला असा फासा टाकलाय की आपल्याला त्यांना जाऊ सुद्धा द्यावं वाटणार. ते म्हणजे रोजचं तुम्हाला तुमचे चेहरे मला टवटवीत वाटतात. आज असणारे वर्ग ज्यावेळेस आक्रोरी वृंदावनातून मथुरेला कृष्ण परमात्म्याला नेण्यासाठी आले त्यावेळेस सगळ्यांच्या लोकांच्या डोळ्यामध्ये आसू यायला लागले. आणि ज्यावेळेस असणार का राजे राजे नवे नवे यांनी या 7 दिवसामध्ये आपलं या ठिकाणी मला तर वाटलं नाही केंद्रीय आहे म्हणून इथे या कथेमध्ये बसलं त्याच्यामध्ये रम्मान झालं ते असं वाटायला लागलं की आपण वृंदावनमध्ये गेलो. जे हो आपली चंद्रगडेचा तीर वाटलाच नाही मला यमुनेचा तीरच वाटायला. त्याच्यामध्ये आपल्या भागवतकाराचा असणार का गोड वाणी तो अनंत ब्रह्मांडाचा स्वामी मर्यादा पुरुषोत्तम परिपूर्ण ब्रह्माच्या प्रकाशच्या असणाऱ्या त्या भगवंत श्रीकृष्णाचं चरित्र. आणि ते चरित्र असं आहे कारण हा 8वा अवतार आहे. आणि आता आपल्याला सुद्धा महाराज म्हणले ना मी तुम्हाला आता राधे राधे म्हणायला होणार नाही. महाराज गेले तरी आपण निदान सकाळ संध्याकाळ तरी झोपताना बसताना उठताना राधे 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 म्हणा. आणि राधा म्हणल्याच्या नंतर कृष्ण एवढे खुश होतात की तुमच्या मनोकामना सगळ्या काही पूर्ण करतात. ही असणारी भागवताची आवड. शुकाचार्यांनी 7 दिवसामध्ये परीक्षिती राजाचा उद्धार केला. तसं आमचे गोविंद महाराज देशमुख आहे तरी सुद्धा पहा या याच्यामध्ये ओळख देशमुख लोक नाही भारी तरी सुद्धा भारी असले तरी मला कमाल वाटली आहे. गोविंद महाराज चाकरीकर देशमुख म्हणजे ना देशमुख इकडे येत नाही तो देशमुखाचं वेगळंच असतं. पण महाराजाचे आमच्या बहिणीचं काहीतरी असणारं पूर्वजन्मीचं पुण्य आणि त्या पुण्या इतकं असणार बघा आता हिरा जन्माला आला कसे बघा मामी आजीबाई माताजी कारण त्या वाणीमध्ये गोडवा आहे. आणि जिथं असणारं बरं का गोडवा आहे त्या गोडव्यामधून असणारी भक्ती निर्माण होते श्रद्धा निर्माण होते. आणि जिथं असणारी श्रद्धा निर्माण झाली ते आपोआप माणूस जवळ काढून ज्या ठिकाणी भागवताला येऊन बसते. आवडीशिवाय परमार्थ नाही. आणि ज्यावेळेस आवड होते त्यावेळेस माणसं जवळ काढतात. बरं 7 दिवस तुम्ही कथा ऐकली तुम्हाला त्याचा काय अनुभव आला? काय 7 दिवसामध्ये मला एक असं वाटलं की या 7 दिवसामध्ये त्या कृष्ण परमात्माबद्दल मनामध्ये एक प्रकारचा असा भाव निर्माण झाला किंवा त्या शुकाचार्यांनी परीक्षिती राजांना कथा सांगितली आणि त्या कथेतून 7 दिवसामध्ये असणार परिस्थितीचा उद्धार झाला. तसा आपला देखील उद्धार होईल पण त्यासाठी जो असणारा भाव आहे तो भाव माझ्या मनामध्ये निर्माण झाला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द